उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज अकोटमध्ये मोठी सभा झाली आणि सभेला मोठा प्रतिसाद मिळाला। आपल्यासोबत सर्व नगराध्यक्ष पदाचे, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले मोठे नेते या जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत। तुमच्या पक्षानं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले आहेत, काय चित्र दिसते जिल्ह्याचं तुम्हाला? एकंदरीत चित्र असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही या जिल्ह्यात सर्व ठिकाणी आम्ही निवडणूक लढून राहिलो आणि अजितदादाचे जे कार्य आणि कार्य करण्याची जी पद्धत आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग अकोला जिल्ह्यामध्ये आहेत। आम्हाला असं वाटतं की आम्हाला या जे सभा झाली आज पूर्ण जिल्ह्यात याचा आम्हाला लाभ मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर आमचे उमेदवारांना जनता निवडून देईल अशी आम्हाला। अकोट के नगराध्यक्ष पदाचे उम्मीदवार परिवर्तन गांव में होगा ऐसा लगता है आज की सभा के बाद? लगता है। क्या इश्यूज क्या लगते हैं आपको? आप दादा ने भी सभा में बोले वो इश्यूज लेके सब आप लोगों के सामने जाने वाले? हाँ जी हाँ, मुझे लगता है कि अकोट में वातावरण होना चाहिए, अकोट का विकास होना चाहिए। मोठी महिला शक्ती जी आहे जिल्ह्यात यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांना उमेदवारी दिली आहे। हिवरखेडच्या जिल्ह्यातल्याच नव्हे तर राज्यातल्या सर्वात लहान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कदाचित असाव्यात। आचल ओंकार आपल्यासोबत आहेत। तुम्ही याआधी ग्रामपंचायतचे सदस्य होता 21व्या वर्षी, आता परत तुम्हाला थेट नगराध्यक्ष पदाची आणि पहिल्या नगराध्यक्ष पदाची संधी पक्षाने दिली, काय चित्र काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं हिवरखेडमध्ये खूप मोठा मला प्रतिसाद मिळलेला आहे, कारण मी ज्याही वार्डात जात आहे त्या वार्डात सगळेजण लोक म्हणतात की मी तुलाच वोटिंग करणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं होणारं वोटिंग हे 3 तारखेला बघूनच। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाता? जो लोगों के मुद्दे हैं वही हमारे मुद्दे हैं। ऐसे मतलब उनको रास्तों की दिक्कत है, उनको वॉशरूम की दिक्कत है, हमारा ट्राई रहेगा कि हम ज़्यादा से ज़्यादा उसी पे फोकस करें जो उनके बेसिक डेली नीड्स के मुद्दे हैं। जे जातीवर निवडणुका लढू पाहत आहे अकोटच्या माध्यमातून एक हिंदू मुस्लिम एकतेचं आणि सर्व धर्माच्या एकतेचं जे उदाहरण आहे ते महाराष्ट्र आणि जिल्ह्यासमोर ठेवणार अकोटकर ठेवतील असं वाटतं? बिल्कुल 100%। आज हम लोग साथ में है, यही सबसे बड़ा उसका एग्जाम्पल है कि हम मारवाड़ी और ये सब लोग मिलके एक एकाग्रता से ये चुनाव लड़ने की कोशिश कर रहे हैं। जो इथे एक मोठा ट्रेंड जो आहे जातीवर जी निवडणूक चालली होती, मात्र आणखी एक महत्त्वाचं शहर आहे अकोला जिल्ह्यातला तेल्हारा। राष्ट्रवादीचे युवा नेते आहेत विकास पवार, त्यांचं संपूर्ण पॅनल इथं उभं आहे। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोठी संधी तुम्हाला दिली आहे, तुम्हाला तिथं चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे, तुमच्या माध्यमातून सर्व उमेदवार उभे आहेत। तुमची आई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे। माननीय अजितदादा हे काम करण्यासाठी आणि विकासासाठी ओळखल्या जातात। त्या सर्वसामान्य कुटुंबात जर एखादा व्यक्ती काम करत असेल जनतेच्या हितासाठी, म्हणून दादांनी मला उमेदवारी दिली। आमचे माननीय आमदार अमोलदादा मिटकरी आणि बदरभाई यांनी विश्वास ठेवून माझ्या माध्यमातून आईला उमेदवारी दिली। शहरातल्या जे जनता आहे यावेळेस तेलारा शहरातल्या जनतेचा प्रस्थापित आणि तिथं जे वर्षानुवर्षे सत्ता भोगत आलेले आहेत यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे, कारण शहरात काहीच विकास झालेला नाही। शहरातल्या समस्या जैसे थे आहेत, शहरातले मुख्य रस्ते अर्धवट होऊन खोदून पडलेले आहेत। त्यामुळे शहरातल्या जनतेला यावेळेस राष्ट्रवादीकडून आणि अजितदादाच्या शब्दावर विश्वास आहे की नक्कीच अजितदादाच्या माध्यमातून शहराचा विकास होईल, म्हणून शहरातील जनतेचा राष्ट्रवादीकडे जास्त कल आहे। सर्वात शेवटी जेव्हा निकाल लागतील तेव्हा जिल्ह्याचं चित्र काय असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णायक असेल जिल्ह्यात? निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची असेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक तसेच नगराध्यक्ष निवडून येतील हे आम्हाला अपेक्षा आहे। या जिल्ह्यातला निर्णायक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरेल आणि अजित पवारांच्या सभेनंतर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या विजयाची घोडदौड सुरू झाल्याचा जे दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांनी केला आहे। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोट, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।